देवाचा चेला त्याला त्रैलोक्य भेला शनिवारी आला भुवरा त्यानं जगदोद्धार केला जय जय शनिदेवा जय जय शनिदेवा जय जय शनिदेवा शनि महाराज की जय। हे श्री महादेव, हे देवी पार्वती, तुम्ही माझे हित जाणता, तुम्हाला माझ्या वेदना दिसतच असतील। मला होणाऱ्या वेदना पाहून माझे पिताश्री आणि मातोश्री माझी बाजू समजून घेतील आणि मला आश्रय देतील, पण ते मला पुन्हा सूर्यलोकी जाण्यास सांगत आहेत। आपण या सगळ्यातून मार्ग काढून माझी यातून सुटका करावी। एकीकडे अति तेजस्वी असा पती आणि दुसरीकडे पिता दक्ष आणि नीतिमूल्य पित्याच्या घरी राहण्याची अनुमती देत नाहीत। आता काय होणार स्वामी? हीच वेळ आहे संध्येची प्रतिसंध्या होण्याची। संध्या, तू कोण आहेस? मला ओळखलं नाहीस? मी छाया, तुझंच प्रतिरूप आहे। माझं प्रतिरूप? हो। तुझे इथे येण्यामागचे प्रयोजन काय आहे? आता तू जे काही सर्व म्हणालीस ते सगळं मी ऐकलंय आणि म्हणूनच मी तुला सहाय्य करण्यासाठी इथे आले आहे। सूर्यदेव आधी विराजमान व्हा। मी इथे विराजमान होण्यासाठी आलेलो नाहीये। सूर्यदेव, मी आपल्या क्रोधाच्या मागचे कारण जाणतो, पण आपण आधी शांत व्हा। अहो पण महाराज, असं झालं कसं? मला न सांगता संध्या इथे येते याचा अर्थ काय समजायचा मी? सूर्यदेव, आम्ही पण संध्याला हेच म्हणा, तिने असं तुमची संमती न घेता यायला नको होतं। तिला आम्ही पुन्हा सूर्यलोकात परतण्यास सांगितले। तिने स्वखुशीने लग्नाला मान्यता दिली होती ना? हो सूर्यदेव, तिने स्वखुशीने या लग्नास मान्यता दिली, पण तुम्ही जरा तरी तिचा विचार करावा। ठीक आहे, पण ती पुन्हा माझ्यासोबत येणार आहे की नाही? मी येणार आहे।
तुमच्या सोबत सूर्यलोकी येणार आहे। मला आपण क्षमा करावी। मी केलेली चूक माझ्या लक्षात आली आहे। खरंच तू तयार आहेस सूर्यलोकी जाण्यासाठी? हो पिताश्री, मला माझी चूक मान्य आहे। मी अशी न सांगता पुन्हा कधीच येणार नाही। आनंदाने सासरी नांदेन। मला क्षमा कर, मी इतकं क्रोधाच्या आहारी जाणे योग्य नाही। पिताश्री, आम्हाला आता आज्ञा द्यावी। आपली कन्या पुन्हा सूर्यलोकी बदल, नाहीतर खूप मोठे संकट ओढवले असते। पण तिच्यात हा असा अचानक बदल कसा काय झाला? महाराणी, तो झाला हे महत्वाचं आहे। स्वामी, मगाशी आपण जे म्हणालात ते मला कळलं नव्हतं, पण आता ते समोरच स्पष्टपणे दिसतंय। संध्यापासून तुम्ही छायेची निर्मिती केली। तू कोण आहेस? पिताश्री, मी संध्या आहे। मग जी सूर्यदेवांसोबत गेली ती कोण होती? ती छाया होती, माझं प्रतिरूप। सांगते तुम्हाला। संध्या, तू कोण आहेस? मला ओळखलं नाहीस? मी छाया, तुझंच प्रतिरूप आहे। तुझे इथे येण्यामागचे प्रयोजन काय आहे? आता तू जे काही सर्व म्हणालीस ते सगळं मी ऐकले, आणि म्हणूनच मी तुला सहाय्य करण्यासाठी इथे आले आहे। संध्या देवी यांचं प्रतिरूप म्हणजे छाया देवी, माझी माता छाया देवी। परंतु दोघेही मला मातृस्वरूप आहे। माझे पिता सूर्यदेव यांना अशी अर्धांगिनी हवी होती जी त्यांचं तेज सहन करू शकेल, आणि त्यासाठी संध्या देवींनी त्याग केला। स्वतःचं धर्मपत्नी पद माझ्या मातेला दिलं। संध्या, मी छाया आहे हे यांना अजून कळलेलं नाहीये। मला क्षमा कर, क्रोधामुळे माझी विवेकबुद्धी क्षीण झाली होती। मी तुझ्यावर ओरडलो, तुला माझा राग आला असेल, पण पुन्हा मी असं होऊ देणार नाही। चूक तुमची नाही, माझीच आहे। मी तुमची संमती घेऊनच माझ्या माहेरी जायला हवं होतं,
मी न सांगता गेले, हीच माझी चूक झाली. पुन्हा मी अशी वागणार नाही. आपल्याला वचन देते. खरं तर आपण माझ्यावर रागवलात, यावरूनच मला कळलं की आपलं माझ्यावर किती प्रेम आहे ते. अगं सावकाश, आता 2 जीवांची आहेस तू. उठताना बसताना काळजी घ्यावी. महाराणी, महाराज, मी तुमची खरी कन्या नाही, पण तरी तुम्ही माझी किती काळजी घेता. हे बघ छाया, जशी संध्या आमची कन्या आहे तशी तू सुद्धा आहेस. संध्याला 2 मुलं झाली तेव्हा आम्ही तिची काळजी घेतलीच ना. तू तिचं प्रतिरूप आहेस, म्हणून तू पण आमचीच कन्या आहेस. संध्याऐवजी तू सूर्यलोकी जाऊन सूर्यदेवाचे तेज सहन करत आहेस. हे करणं माझं कर्तव्य आहे माते. म्हणून आमचंही हे कर्तव्य आहे. बाळ कसं तेजपुंज व्हायला हवं. मी छायादेवींचा गर्भ स्वीकारला आणि ती माझी माता झाली. पण तेव्हाही मला गर्भात जाणवत होतं की माझे पिता सूर्यदेव यांच्याशी माझा संघर्ष होणार आहे. मी जेव्हा या सृष्टीत अवतरणार तेव्हा माझे स्वरूप जरी बाल असले तरी मला सर्व काही समजत होते. माझ्या सगळ्या शक्ती जागृत होत्या आणि माझ्या जन्माच्या आधी मला काही अशुभ संकेत मिळत होते. छाया, तुझ्या पोटी पुत्र जन्माला आला याचा मला खूप आनंद आहे. पिताश्री, काय झालं? आपल्याला आनंद नाही झाला का? मला आनंद झालाच आहे, पण एक चिंता आहे. चिंता कसली पिताश्री? ही संध्या नाही, छाया आहे. आणि हिच्या पोटी पुत्र जन्माला आला आहे. त्यांनाही समजलं तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. सूर्यदेवांचा क्रोध खूप भयंकर आहे. त्यांच्या क्रोधाला आवर घालणे कठीण होईल. पण आता काय करणे अपेक्षित आहे? हे कधीतरी आपल्याला त्यांना सांगावे लागेल. हे असंच होणं योग्य आहे पिताश्री. संध्या, तू समजतेस तितके सोपे नाहीये. तू न सांगता जेव्हा इकडे निघून आली होतीस तेव्हा सूर्यदेव क्रोधित झाले होते. तुझ्या ऐवजी त्यांच्यासोबत छाया सूर्यलोकी गेली तेव्हा त्यांचा क्रोध शांत झाला. पण आता काही झालं तरी मला त्यांना सांगावंच लागेल की मी संध्या नसून तिचं प्रतिरूप छाया आहे.
पण सूर्यदेव हे मान्य करतील का? ते माझं म्हणणं ऐकून घेतील की नाही हे मला माहित नाही. पण काही झालं तरी हा त्यांचा पुत्र आहे आणि याच्या प्रेमापोटी ते आपल्याला नक्कीच समजून घेतील. शनी माझा शिष्य आहे, तरी तो काय आहे हे सगळ्यांना समजणं अवघड आहे. त्याचं स्वरूप कधी कधी सोपं आहे असं वाटतं, पण ते तितकंच गूढ आहे. शनी जसा आहे तो का आहे याची कारण त्याच्या जन्मात आहे. स्वामी, असं काय म्हणताय तुम्ही? म्हणजे त्याची जन्मकथा समजून घेतल्याशिवाय भक्तांना शनी समजणार नाही. मला आजही तो दिवस आठवतो. सगळं ब्रह्मांड स्तब्ध झालं होतं. जेव्हा शनीचा जन्म झाला तेव्हा सगळे देव, देवी, देवता, ग्रह, नक्षत्र काळजीत पडले होते. शनीने जन्मापासूनच तो कोण आहे हे दाखवून दिलं होतं. सारथी, मला पुत्र रत्न झाला याचा शुभ संकेत आहे हा. संध्या, आपल्या पुत्राचे मुखदर्शन घेण्यासाठी मी उत्सुक आहे. सूर्यदेव, तुमचे मनापासून अभिनंदन. तुम्ही पिता झालात. मी आपल्या पुत्राला कधी पाहतोय असे झाले आहे. आपण आज्ञा द्यावी. मी एका क्षणात या रथाला राजवाड्यात घेऊन जाऊ शकतो. सारथी, त्याची आवश्यकता नाहीये. माझी अर्धांगिनी इकडेच येत आहे. हे सूर्यदेव, आपण पिता झाला आहात. आपल्या संसारात हे बाळ आलं आहे. आता सर्व काही आनंदी होणार. मला आता कशाचीही उणीव नाही. संध्या, तू मला हा पुत्र देऊन प्रसन्न केला आहे. बोल, मी तुला काय भेट देऊ? आपण आपल्या पुत्राचे मुखदर्शन तरी करावे. आधी बाळाचे नाव ठेवूया. मी आपल्या पुत्राचे नाव शनी असे ठेवले आहे. शनी असे ठेवले आहे. शनी असे ठेवले आहे. शनी, हे आपलं बाळ आहे? होय. शक्य नाहीये. अहो, असे काय करता? हा आपलाच पुत्र आहे, शनी. माझा पुत्र हा तेजस्वी असला पाहिजे. सूर्यपुत्र हा तेजाचा अर्क असेल. असा नसेल तो.
तुझ्या या पुत्राचा मुख पाहिला आणि मला कुष्ठरोग झालाय. नाही, हे नाही होऊ शकत. या सगळ्यात माझ्या पुत्राचा काय संबंध? हा बघ, हा पुरावा आहे. अशा मुलाचे तोंड सुद्धा मला पाहायचे नाहीये. हा पुत्र अशुभ आहे. याच्या येण्याने चांगले काही घडले नाहीये. सूर्यदेव, सूर्यदेव क्षमा असावी, पण आपण सावरावं स्वतःला. देवी, आपण या पुत्राला घेऊन राजवाड्यात जावं. मी आपल्याला प्रार्थना करतो. सारथी,